विफा राज्य आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोल्हापूर संघाचा दणदणीत विजय. बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. विफा राज्य आंतरजिल्हा फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामना आज कोल्हापूर विरुद्ध पुणे यांच्यात छत्रपती शाहू स्टेडियम येथे खेळवण्यात आला. पूर्वार्धात दोन्ही संघांनी जोरदार चढाया केल्या. सामन्याच्या 35व्या मिनिटाला कोल्हापूरचा खेळाडू हर्ष जरग याला डी मध्ये धोकादायकरित्या अडवल्याने पंचांनी कोल्हापूर संघाला पेनल्टी दिली. या पेनल्टीवर संकेत साळुंखे याने अचूक गोल करत कोल्हापूर संघाने 1-0 गोलची आघाडी घेतली. यानंतर पुणे संघाने गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ केला, मात्र गोल करता आला नाही. सामन्याच्या 41व्या मिनिटाला पुणे संघाच्या डी मधील गोंधळाचा फायदा उठवत कोल्हापूर संघाच्या संकेत साळुंखेने गोल करत कोल्हापूर संघाने 2-0 गोलची आघाडी घेतली. मध्यांतरापर्यंत चेंडू कोल्हापूर संघाकडेच फिरत राहिला. मध्यांतरापर्यंत सामना कोल्हापूर संघ 2-0 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात गोलची आघाडी कमी करण्यासाठी उतरलेल्या पुणे संघाने सुरुवातीस आक्रमक खेळ केला, मात्र सामन्याच्या 52व्या मिनिटास कोल्हापूर संघाचा खेळाडू करण चव्हाण बंद्रे यांनी गोल करत कोल्हापूर संघाने 3-0 अशी भक्कम आघाडी घेतली. सामन्याच्या 64व्या मिनिटाला कोल्हापूर संघाच्या हर्ष जरग याने गोल करत कोल्हापूर संघ 4-0 गोलने आघाडीवर राहिला. पुणे संघाने काही मिनिटे शिल्लक असताना जोरदार चढाया केल्या, मात्र कोल्हापूर संघाच्या बचाव फळीने त्या परतवून लावल्या. सामन्याच्या 88व्या मिनिटाला ओंकार मोरेच्या पासवर संकेत साळुंखे याने वैयक्तिक तिसरा तर कोल्हापूर संघासाठी 5 गोल करत कोल्हापूर संघाने 5-0 गोलची विजयी आघाडी घेतली. संपूर्ण वेळेत पुणे संघाला गोलची आघाडी कमी करता आली नाही. अखेर कोल्हापूर संघाने पुणे संघावर 5-0 गोलने दणदणीत विजय मिळवला. कोल्हापूर संघाकडून संकेत जरग, रोहित पवार, ओंकार मोरे, प्रभू पवार, विशाल पाटील, अमर गवळी यांनी तर पुणे संघाकडून प्रसाद नाईक, सुमित काटे, सतीश हवालदार, जोरदार फर्नांडिस, प्रतीक साबळे यांनी उत्कृष्ट खेळ केला. सामना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती, तसेच महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विजेत्या कोल्हापूर संघास मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते मानाचा चषक देण्यात आला, तर उपविजेता पुणे संघास तर तिसरा क्रमांक मुंबई संघास चषक देऊन गौरवण्यात आले. दरम्यान खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या सूचनेनुसार विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूस 11,000 रुपये देण्याची घोषणा मालोजीराजे छत्रपती यांनी केली. यावेळी मधुरिमा राजे छत्रपती, विफाचे सचिव किरण चौगले, साजिद अन्सारी, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, अमर सासने, राजेंद्र दळवी, भाऊ घोडके, विश्वास मालेकर, अनिकेत जाधव आदी उपस्थित होते. उद्या महापौर चषक स्पर्धेतील पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात दुपारी 4 वाजता सामना होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाजत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.